हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तरीय परीक्षा आहे ही राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी इयत्ता चौथी म्हणजे तिसरीतून चौथीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उपयोगी असणारी ही पूर्ण परीक्षा. या पूर्ण परीक्षेचं आपण संपूर्ण पुस्तक आपण छोट्या छोट्या व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत. पुन्हा या पुस्तकाचा आपल्याला कोणत्या कोणत्या परीक्षेला उपयोग होईल, या व्हिडिओचा या पुस्तकाचा मंथन मंथन बघा मंथन, पुन्हा ज्युनियर आय एस किंवा MTS, पुन्हा ITSE ही एक परीक्षा आहे. त्यानंतर ऑलिम्पियाड तसेच, आणि हा मात्र बेस होईल तुमचा चौथीचा पाचवी स्कॉलरशिप साठी हा आपला बेस तयार होणार आहे. म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये आपण सर्वात महत्वाचा विषय गणित घेणार आहोत. त्यानंतर गणितावर बुद्धिमत्ता व मराठी, इंग्रजी हे आपणाला असणारे हे विषय आपण पूर्ण याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आणि हे पुस्तक जवळपास आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतच पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जर 1 एप्रिल पासून जर आपण कंटिन्यू रोज एक व्हिडिओ जर पाहिला तर अंदाजे 15 जून पर्यंत आपला हा संपूर्ण सिलेबस संपवण्याचा हा आपला उद्देश आहे. त्याच्या मागे थोडस पुढं पाठीमागं होऊ शकेल, जरा पुढं पण जाण्याची शक्यता आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा अभ्यासक्रम संपल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आणखी सराव करायचा आहे. त्या सरावामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रश्नसंच घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नपत्रिका आहेत. काही माझे स्वतःचे काही प्रश्नसंच तयार केलेले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसंच आपण त्याच्यामध्ये या आधारे घेणार आहेत. हे फक्त आणि फक्त चौथीच्या मुलांसाठी उपयोगाला आहे असं नाही, तर हे तिसरीच्या मुलांसाठी सुद्धा उपयोगाला येईल, चौथीच्या मुलांसाठी सुद्धा उपयोगाला येईल, पाचवीच्या सुद्धा मुलांसाठी उपयोगाला येईल. आपण मात्र याला बेस धरला आहे इयत्ता चौथीच्या मुलांचा हा बेस धरलेला आहे. चौथीचे हे पूर्ण पुस्तक आपण घेणार आहे. हे आपल्याला पाचवी स्कॉलरशिपचा बेस म्हणून, पाया म्हणून सुद्धा निश्चितपणे उपयोग होणार आहे. तिसरीतून चौथीत जाणाऱ्या मुलांना तर हे अतिशय उपयोगाचं आहे. हे लक्षात. चला तर मग आपण काय करूयात, चालू करूयात. यामध्ये आपल्याला काय होईल, आपल्याला आपण पहिल्यांदा भाषा विषयाचा एक उतारा आपण समजून घेऊया. तर काय होतं या उतार्यामध्ये, काय असतं की हा उतारा एकाग्र चित्ताने आणि काळजीपूर्वक वाचला पाहिजे, बरोबर. आणि त्याची माहिती नीट लक्षात घेतली पाहिजे. ह्याच्यावर 3 प्रश्न विचारले जातात आणि ते वर उतार्यातून शोधायचे असतात. पहिले दोन प्रश्न आपल्याला सहजासहजी जमतात, परंतु तिसरा प्रश्न जो असतो तो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, अनेकवचनी असे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला भाषा विषयाचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. आता नमुना उतारा दिलेला आहे.
नमुना उतारा आपण पूर्ण वाचून घेऊया आणि कधी पण नमुना प्रश्न जे असतात ते कधीही अवॉइड करायचे नाही. कारण नमुना प्रश्नामध्ये आपल्याला बरीचशी माहिती दिलेली असते, त्यामध्ये उत्तराचं सोल्युशन दिलेलं असतं. त्याच्यामुळं ते नमुना प्रश्न जे असतात, गणित असो बुद्धिमत्ता असो, ते आपण वाचले पाहिजे, सोडवले सुद्धा पाहिजे. जग हिरवगार करून सोडणारा पाऊस आपली मनही प्रसन्न करून टाकतो. एक थेंब पावसांचा माणिक मोती विकण्यांचा हे असतो. शिवार मोत्यासारखं दाण्यांनी भरून जातं. भरपूर पावसानंतर नद्या नाले दुथडी भरून वाहायला लागतात. नद्यांना तर आपण लोकमाताच म्हणतो. समाज हा नेहमी नदीकाठीच वस्ती करतो. तिच्या पाण्यावरच त्याची केवळ शेतच नव्हे तर संस्कृतीही बहरते. नदीच्या तालावर सुख समृद्धी फुलते. सतत खळखळणारी, सतत कोसळणाऱ्या मुसळधार असो, नाही तर सुकारपणे टपटप पडणारा पाऊस असो, सगळ्यातून एकच नारा येतो, तो म्हणजे झुळझुळणारे पाणी. आता शिवार कशाने भरून जाते? बघा, शिवार कशाने भरून जाते? इथं काय दिलेलं आहे? शिवार मोत्यासारख्या दाण्यांनी भरून जात. हे बघा, इथं आहे उत्तर. मग दिलेलं आहे इथं दाण्यांनी. इथं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. या नमुना प्रश्नामध्ये सुद्धा इथं दिलेलं आहे. ठीक आहे. हा, सुकारपणे पडणारा पाऊस कसा असतो? हे बघा इथं दिलेलं आहे. नाहीतर सुकारपणे टपटप पडणारा असो, म्हणजे पाऊस सुकारपणे पडणारा पाऊस कसा टपटप दिलेला आहे. आणि नदीला आपण काय मानतो? तर नदीला आपण लोकमाता मानतो. इथं आहे लोकमाता. ठीक आहे. नदीला आपण लोकमाताच मानतो. ठीक. आता उतारा क्रमांक 2 काय आहे बघा. मी व माझा मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावित होतो. मला पुष्कळच कविता पाठ होत्या. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भरभर करता येत असे. मी एका बाजूस एकटा व बाकी साधी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाका मारत आली. आता यावरून तुम्हाला संदर्भ लागला असेल की ही श्यामच्या आईसाठी ही पुस्तक जे आहे त्या पुस्तकावर आधारित हे असेल. आता मुले थट्टेने श्यामला काय म्हणत असत? मुले थट्टेने श्यामला इथंच दिलं आहे. मुले थट्टेने श्यामला बालकवी म्हणत असत. इथं उत्तर बालकवी येतं. आता हे पुस्तक तुमच्याकडे बहुधा नसावं. इयत्ता 4थीचं पुस्तक तुमच्याकडे नसावं. आपण काय करूया, याचा फॉर्म भरून घेऊया. फॉर्म भरून घेतला तर आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये पुस्तक उपलब्ध करण्याची आपण प्रयत्न करूयात, जिकाशी करूयात, चिकाटी करूयात आणि आपल्याला लवकरात लवकर हे 4थीचं पुस्तक कसं मिळता येईल याचे आपण प्रयत्न करूयात. ह्याचे जे संस्थापक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांना आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक आपण लवकरात लवकर ज्या त्या शाळेतले ज्या ते शिक्षक आपण त्यांच्याकडे पोहोचती करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. हा, मुले कोणता खेळ खेळत होती? तर मुले कोणता खेळ खेळत तर भेंड्याच खेळ खेळत होती का? तर काय होतं बाबा, बघू आपण आता. मी व आम्ही भेंड्या लावित होतो. इथं दिलंय. मला कविता गाणी भेंड्या लावित असे म्हणजे बरोबर आहे. इथं मी भेंड्याच खेळ खेळत होतो. आता नाद असणे, नाद असणे, नाद असणे म्हणजे आवड असणे आहे. इथं नसणे दिलंय. म्हणजे बघा इथं आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी दिलंय. नाद असणे म्हणजे आवड असणे आणि छंद सुद्धा असणे. ठीक आहे. आवड असणे, नाद असणे, छंद असणे. करेक्ट. हा, बघा म्हणजे याचा उत्तर होतो पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. हा, आता तुम्ही
पुढचा आपण दोन उतारे पाहिलेले आहेत. आता आपण गणितामधला एखादा स्वाध्याय आपण घेऊया. ठीक आहे. गणिताचा भौमितिक आकृत्या हा गणितामधील सुंदर असा चॅप्टर आहे. कोणाचे 3 प्रकार पडतात: लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. लघु काटकोन जो असतो याचे माप असते 90 अंशाचे माप असते, आणि लघुकोन असतो तो 90 अंशापेक्षा लहान असतो, आणि विशाल कोन असतो 90 अंशापेक्षा सुद्धा मोठा असतो. असा काटकोन प्रश्न विचारला जाऊ शकतो. घड्याळात किती वाजता काटकोन तयार होतो? 3 वाजता घड्याळामध्ये काटकोन होतो, 9 वाजता पण घड्याळामध्ये काटकोन होतो. ठीक आहे. याच्यावरचे जे प्रश्न येतील ते आपण पाहूयात. ठीक आहे. त्रिकोण मध्ये त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. हा शिरोबिंदू ए, हा शिरोबिंदू ए, हा शिरोबिंदू ए, 3 शिरोबिंदू असतात. त्रिकोणाला 3 बाजू असतात. 1, 2, 3 या 3 बाजू त्रिकोणाला असतात. आणि त्रिकोणाला 3 कोन असतात. ह्या एक कोन, हा एक कोन, हा एक कोन, हे त्रिकोणाला 3 कोन असतात. आता वर्तुळाची ही फार माहिती आहे. वर्तुळाची एका ह्याच्यामध्ये माहिती घेण्यात एका ह्याला वर्तुळासाठी सेपरेट टॉपिक आहे. हे जे आहे हे टिंब असतं, हे वर्तुळ केंद्र असतं, आणि वर्तुळ केंद्र एकच असतं. लक्षात घ्या, वर्तुळ केंद्र हे वर्तुळाला एकच असतो. वर्तुळाला जीवा असतात. ही वर्तुळ केंद्रातून न जाणारी ही जी असते ती जीवा असते, आणि वर्तुळ केंद्रातून जाणारी सुद्धा जी असते ती सुद्धा एक जीवाच असते. ती सर्वात मोठी जीवा म्हणजे ही व्यास असते. लक्षात घ्या. आपण जर हे वर्तुळ बघितलं, हे वर्तुळ, या वर्तुळाचा हा वर्तुळ केंद्र, ही जीवा आहे, इथं जीवा आहे, अशी जीवा असते, अशी जीवा असते, अशी जीवा असते. वर्तुळ केंद्रातले कोणतेही 2 बिंदू जोडते ती झाली जीवा. ठीक आहे. वर्तुळ केंद्रातले कोणतेही हे 2 बिंदू जोडले, हे 2 बिंदू, कुठला अगदी इथला सुद्धा असू द्या, ही जीवा झाली. ठीक आहे. आता जीवा किती काढता येतात वर्तुळामध्ये? असंख्य जीवा काढतात. ठीक आहे. आता हे वर्तुळ जीवा झाली. आता हे आहे वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास कशाला म्हणायचं? वर्तुळ केंद्रातून जाणारी म्हणजे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. व्यास किती असतात? असंख्य काढता येतात. ही एक व्यास आहे वर्तुळ केंद्रातून जाणारा, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे, असे असंख्य व्यास काढता येतात. वर्तुळ केंद्रातून जायला पाहिजे. तर आता हा व्यास आहे, आणि ही जीवा सुद्धा आहे सर्वात मोठी जीवा. व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. ठीक. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. आपण व्हिडिओ बघत असताना आपल्याजवळ वही पेन घेऊन बसायचं, त्याच्या नोट्स काढायच्या. त्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. नोट्स काढणं गरजेचं आहे. एक वही करायची, कंप्लीट वही करायची, ते प्रश्न लिहायचा, त्याचं उत्तर लिहायचं. मग तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करता येईल. नाहीतर नुसतं ऐकून लक्षात राहत नाही. लिहिल्यानंतर आपल्या चांगलं लक्षात राहतं म्हणून लिहायचं. ठीक आहे. ही व्यास झाली. आता वर्तुळाची त्रिज्या बघू आपण. वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतात? वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचे अंतर. हे वर्तुळ केंद्रापासून
हे वर्तुळापर्यंतचे जे अंतर असतं ते आहे त्रिज्या. ठीक आहे, त्रिज्या ही आहे वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचे अंतर. आता त्रिज्या किती असू शकतात? हे बघा, इथं त्रिज्या, ही त्रिज्या, ही पण त्रिज्या, ही पण त्रिज्या, ही पण त्रिज्या, असंख्याची त्रिज्या असू शकतात. आणि ही जी जीवा आहे ना, ह्या जीवाचे हे जीवा आणि व्यासाचे दोन भाग केले की ही त्रिज्या, ही त्रिज्या. तर ए बी सी, ए सी ही काय आहे? ए सी आहे व्यास, ए सी आहे व्यास. आणि ए बी काय आहे? त्रिज्या. आणि बी सी काय आहे? त्रिज्या. ओके, बघा लक्षात आलं का तुमच्या? हे वर्तुळ केंद्र बी हे वर्तुळ केंद्र, बी हे वर्तुळ केंद्र आहे. आणि ए बी ही त्रिज्या, बी सी त्रिज्या, ए सी हा व्यास. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं त्रिज्या? असे असंख्य त्रिज्या असू शकतात. ठीक आहे, हा. आणि आता समजा ए सी ची समजा लांबी 5 असेल तर ह्याच्या दुप्पट ही ह्याची ए बी ची सुद्धा लांबी 5च असते. आणि ए सी ची लांबी बघा, त्रिज्या ए बी ची लांबी 5 सेंटीमीटर समजा, बी सी ची लांबी किती आहे? 5 सेंटीमीटर येणार. आणि व्यास ह्या दोघांचा बेरीज 10 सेंटीमीटर. सोपं आहे अगदी, अगदी सोपं आहे. नीट थोडस शांतपणे ऐकलं तर आपल्याला सहज लक्षात येतं. आणि याच्यावर काही फार हार्ड प्रश्न विचारले जात नाही. आणि विचारले तरी कसलाही प्रश्न, कितीही अवघड प्रश्न विचारू द्या, त्याच सहज सोपं तुम्हाला करून सांगायला मी आहे. ठीक आहे, हे झालं वर्तुळ. त्यानंतर आता चौरस. चौरस काय आहे? चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4, 4 शिरोबिंदू असतात. चौरसाला चारही बाजू 4 बाजू असतात. आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात. आपल्याला समजा हे दिलं 5 cm दिलं तर हे पण 5 cm असतं, हे पण 5 cm असतं, आणि हे पण 5 cm असतं. ठीक आहे, म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान असतात आणि चौरसाचे चारही कोन काटकोन असतात. लक्षात आलं? चौरसाचे चारही कोन काटकोन असतात. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. चौरसाच्या 4 बाजू असतात. आणि ही चौरस सममित आकृती असते. ही चौरस ही आकृती 2 रेघांनी सममित होते, उभ्या रेघांनी आणि आडव्या रेघांनी. सममित म्हणजे सारखी 2 भाग समान करता येतात. ते सममित मध्ये आपण पुन्हा शिकून घेऊया. ठीक आहे, आयत. आयत हा एक गणितातला अविभाज्य घटक आहे. अतिशय सुंदर आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. हा महत्वाचा नियम. म्हणजे हे 10 असेल तर हे पण 10 असेल, हे 15 असेल तर हे पण 15 असेल. आता इकडची समजा बाजू 5 असेल तर इकडची पण बाजू 5 असेल, इकडची 4 असेल तर इकडची पण 4 असतील. आणि हा चौरस हा आयत सुद्धा असतो. आयताचा नियम काय? समोरासमोरील बाजू. हा आयत सुद्धा असतो, परंतु हा चौरस नाही, कारण चौरसाचे समान बाजू असले पाहिजे. ठीक आहे, आयताला 4 शिरोबिंदू असतात. 4 शिरोबिंदू, आयताला 4 कोन असून ते काटकोन असतात. ठीक आहे, त्यानंतर आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. समोरासमोर, ठीक आहे, ही समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहे, ह्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत. आता ह्याच्यावरचे जे काही प्रश्न असतील ते आपण उद्याच्या पाठामध्ये पाहूया. आणि तुम्ही निश्चितपणे मला याच्यामध्ये काही तुम्हाला शंका वाटत असेल कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारा. याच्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसत असेल
ओके म्हणून एवढा जरी तुम्ही मला मेसेज टाकला तरी सुद्धा तुम्हाला मला समजेल की बाबा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आणि त्याच्यामध्ये मला तुमच्या सूचनांवरूनच मी ह्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. तर तुम्ही मला सांगा की बाबा काय सुधारणा करायची आहे, आणखी तुमचे मला कळवा, सुचवा तुम्ही काही. ठीक आहे, थँक्यू.